नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल स्वातीस कुकिंगवर। तर आज आपण बघूयात खेकड्यांचं कालवण, खेकडा मसाला। तर मी इथे खेकडे छान स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत। आपण कृतीकडे वळूया। तर तेलात मी आले लसूण पेस्ट व कांदा घालून छान परतून घेत आहे। बारीक चिरलेला कांदा वापरलेले आहे, 2 मोठे कांदे छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। छान मॅश होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया। इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला व काश्मीरी रेड चिली पावडर। कांदा टोमॅटो छान परतून झाले की आपण आपल्या ह्याच्यात सुके जिन्नस टाकून घेऊया। छान 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया मसाल्यांसोबत। छान कांदा टोमॅटो मसाले भाजून झाले की आपण त्याच्यात स्वच्छ साफ केलेले खेकडे टाकून घेऊया। छान मिक्स करून आपण याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत व आवश्यकतेनुसार पाणी। आता याला छान मिक्स करून आपण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूया छान शिजेपर्यंत। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे, सुरेख रंग सुद्धा आलेला आहे। आता आपण याच्यात थोडंसं खवलेलं खोबरं व कोथिंबीर टाकून घेऊया व मी इथे कापून मिरच्या टाकलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, हे ऑप्शनल आहे। आपण आणखीन 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं खेकड्यांचे कालवण रेडी आहे। छान आपण सर्विंगला घेऊया। अशाच सोप्या साध्या रेसिपींसाठी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बघा, नक्की कळवा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये।